सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा करिअरच्या बाबतीमध्ये लाभदायक राहणार आहे. लोकांशी संवाद साधण्याची आता वेळ आहे. व्यावसायिक आणि रचनात्मक क्षेत्रांशी संबंधित लोकांशी संपर्क आज तुम्ही साधू शकता. तुमचे जुने वादविवाद संपुष्टामध्ये येणार आहेत. व्यवसायामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती तुमची चांगली राहील. तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असून प्रत्येक कामामध्ये कुटुंबाची तुम्हाला साथ लाभेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये न फसता वर्तमान काळामध्ये जे आहे त्यामध्येच तुम्ही आनंद माना. प्रत्येक कामामध्ये तुम्ही सतर्क राहा. नोकरीमध्ये प्रगती आणि व्यवसायासाठी आजचा काळ उत्तम आहे. धार्मिक कामामध्ये तुमची आज रुची वाढेल. तुमची मिळकत आणि खर्च याची जुळवाजुळव तुम्ही करा म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण कराल. तुमचा प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होणार आहेच. तसेच तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक देखील होईल आणि तुमचा मान सन्मानही वाढेल. प्रवासाचा आज योग असून त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. आहार आणि आराम या बाबतीमध्ये तुम्ही दुर्लक्ष करू नका. सगळं काही चांगलं होईल. फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामान्य राहील. तुम्ही भूतकाळातील गोष्टी तसेच नकारात्मकपणा विसरून जाण्याचा प्रयत्न करणार आहात. आर्थिक बाबतीमध्ये तुमची स्थिती उत्तम असून मिळकतीचे नवनवीन मार्ग खुले होणार आहेत. वैयक्तिक संबंधांमध्ये कोणालाही तुम्ही कुठलेही वचन देऊ नका. तुमचं मन तुम्हाला जे काही सांगते ते ऐका आणि तुम्ही कामाला लागा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी यशानं भरलेला असेल. सगळ्यांमध्ये तुम्ही वेगळे आहात हे सिद्ध करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये तुम्ही उत्साहानं आणि धाडसाने निर्णय घेणार आहात. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ असून तुमची गुंतवणूक तुम्हाला चांगला फायदा मिळवून देईल. तुम्ही तुमच्या तब्येतीची आज खास काळजी घ्या. आहाराबद्दल सतर्क राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सुख समृद्धी देणार आहे. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून धनप्राप्तीचे योग आहेत. जे लोक नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे आणि तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही वादविवादापासून दूर राहा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी दिवस काहीतरी वेगळं करण्याचा आहे. आज अनेक जण तुमच्याकडे काही काम घेऊन येतील ते तुम्ही पूर्ण करा. या लोकांकडनं तुम्हाला भविष्यामध्ये मदत मिळू शकते. तुमच्या वाणीवरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. तुमच्या आहाराबद्दल सतर्क राहून ध्यानधारणा किंवा योगाकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फलदायी असून तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. ऑफिसच्या कामामध्ये तुमचा बदल होणार आहे, परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका. याचा तुम्हाला मोठा फायदा देखील होईल. घरातील वस्तूंवरती आज दिलखुलासपणे तुम्ही खरेदी करणार आहात. सहकाऱ्यांप्रती तुम्ही आदरभाव ठेवा, त्यांना मान सन्मान द्या आणि त्यांच्याशी नीट बोला. त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट पुन्हा पटकन मार्गी लागतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ लाभाचा असून अचानक तुम्हाला धनप्राप्तीचे योग दिसत आहेत. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्ही अंमलात आणणार असून त्यावरती खास गुंतवणूक देखील कराल. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचं टेन्शन कमी होईल. फार दिवसांपासून तुमचं रखडलेलं एखादं काम पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्या कामामध्ये तुम्ही फोकस ठेवा, म्हणजे तुमचं काम पूर्ण होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फार धावपळीचा आहे, पण तुमची थांबलेली कामं आज पूर्ण होणार आहेत. कुटुंबामध्ये आज वातावरण हे सुख समाधानाचं राहील. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून तुमचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या मौल्यवान वस्तूंची तुम्ही खास काळजी घ्या, कारण चोरी किंवा ती वस्तू हरवणं असे प्रकार घडू शकतात. तुम्ही आज अनावश्यक खर्च कमी करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा छान जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. धनलाभासह तुम्हाला सुख समृद्धीचे योग आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायामध्ये आज नवीन ओळखी होतील, त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. तुमच्या घरातील वातावरण देखील अगदी उत्साही राहील. आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण करणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फलदायी आहे. ऑफिसच्या कामामध्ये काही बदल होण्याची आज शक्यता आहे. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. घर आणि ऑफिसच्या कामामध्ये समतोल ठेवा. तुम्ही काही खास कामातील व्यवस्था करण्यामध्ये आज व्यस्त राहणार आहात. आर्थिक बाबतीमध्ये तुमचा दिवस हा ठीक जाईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.